घरातच शत्रू निर्माण केल्यामुळे बाहेरचा शत्रू न लढताही जिंकतो. म्हणून शिवतंत्र सांगते, जोडता नाही आले तर जोडू नका, पण आपल्या लोकांना तोडू नका. चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर बघून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असतो. जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही आणि जे शेवटपर्यंत टिकतं ते सहज मिळत नाही. संयम ही जीवनातील खरी परीक्षा आहे. जेवढा वेळ तुम्ही संयम ठेवून काम कराल तेवढेच तुमचे यश मोठे असेल. जी गोष्ट तुम्हाला आव्हान देते तीच गोष्ट तुमच्या बदल घडवू शकते. भले यशस्वी होण्याची खात्री नसेल, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्कीच असली पाहिजे. स्वतःहून बोलणं बंद केल्यावरच समजतं कुणाला आपली काळजी आहे, कोण आपल्याशी बोलायला उत्सुक आहे, कुणाला आपल्याशिवाय करमत नाही आणि कोण फक्त गरजेपुरतं सोबत आहे, कुणासोबत नावापुरतंच नातं आहे. म्हणून काही लोकांशी बोलणं बंद करायचं, रुसून बसायचं आणि गंमत पाहायची. आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारी, फसवणारी माणसं भोवताली आहेत, पण ते फक्त तुमच्या वस्तू व कलाकृती चोरू शकतात. त्या निर्माण करण्याची तुमच्यातील कला, शक्ती, ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेली साधना, हे सगळं त्यांना कधीच चोरता येणार नाही. फायदा नेहमी गरीब स्वभावाचा घेतला जातो. तुम्ही भिडस्त आहात ना, हे समोरचा माणूस हेरत असतो. घोडक्यावर बसून तुम्ही पै न पै वसूल करणाऱ्यांपैकी नव्हेत याची खात्री पटल्यावरच तुमच्याशी व्यवहार केला जातो. अशा माणसाकडे तुमच्यापेक्षा मोठ्यांदा गळा काढण्याचं सामर्थ्य आणि तुमच्यापेक्षा मोठ्या अडचणींची यादी असते. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट समजून घेण्यासाठी प्रयत्न करू नका, कारण काही गोष्टी समजून घेण्यासाठी नसतातच, आहे तशा त्या स्वीकारायच्या लागतात. प्रेमाला वेळ देणं खूप गरजेचं असतं. 24 तास कोणी बिझी नसतं. मनापासून बोलायचं असेल तर कसं पण बोलणं होतंय. खोटं वाटतं असेल तर आपले जुने दिवस आठव. कितीही बिझी असेल तरी आपण बोलतच होतो. इच्छा असेल तर कसं पण बोलणं होतं. मग कितीही बिझी असेल तरी पण, म्हणून कारण नका सांगत जाऊ. वेळ देत जा, नाहीतर एक वेळ अशी येईल जेव्हा तुमच्याकडे वेळ तर खूप असेल, पण समोरची व्यक्ती या जगात नसेल. शब्दांमुळेच जुळतात मनामनांच्या तारा आणि शब्दांमुळेच चढतो एखाद्याचा पारा. शब्द जपून ठेवतात त्या गोड आठवणी आणि शब्दांमुळेच तरळते कधीतरी डोळ्यात पाणी. म्हणून जो जीभ जिंकेल तो मन जिंकेल आणि जो मन जिंकेल तो जग जिंकेल. सांडपाण्यातूनच कमळ हे फूल जन्मतो, मात्र ते सांडपाणी कधीच कमळेच्या स्वच्छतेला व सुंदरतेला स्पर्श करत नसतं. तात्पर्य, तुम्ही जिथे कुठे असाल तिथल्या वाईट गोष्टींचा परिणाम स्वतःवर होऊ देऊ नका. वर्तमान कितीही बिकट असो, मात्र कालांतराने भविष्य सुंदर होऊ शकते, अगदी कमळ या फुलासारखे. आपण कुणाच्या तरी नात्यात आहोत, आपण कुणाच्या तरी सर्वस्व आहोत, आपण कुणाशी तरी बांधील आहोत याची जाणीव त्यांना असते. त्यांच्या नात्यातील जिव्हाळा कधीच कमी होत नाही. मोहात असणारी माणसं एका नात्यातून दुसऱ्या नात्यात जातात. प्रेमात असणारी माणसं एकाच नात्यात रोज नव्याने प्रेमात पडतात. ती कधीच बाहेर येत नाही. त्या व्यक्तीशी, त्यांच्याशी, प्रेमाशी ते मरेपर्यंत बांधील होऊन जातात. प्रत्येक माणसाला आयुष्यभर कुणाचा ना कुणाचा मत्सर वाटत असतो. ज्या सुखाला आपण लायक आहोत ते दुसऱ्या कुणाला तरी मिळतंय ह्याचे एक ठसठसणारं दुःख तो कायम जवळ बाळगून असतो. आणि त्यापेक्षाही कुचंबना अशी की हे कुठं बोलता येत नाही. माणसं कशी ओळखायची तसं म्हटलं तर फार हुशारी लागत नाही. ज्यावेळी तुमचा रागावणार तुमच्या दुखावलेल्या असल्याचा फरक त्याला समजतो व तो स्वतःपेक्षा जास्त प्रेम तुमच्यावर करतो, तोच खरा आपला. सुखाच्या आणि आनंदाच्या एकूण कल्पना किंवा सगळ्या आयुष्याची इथे कर्तव्यता जेव्हा एकाच गोष्टीत एकटवलेली असते आणि नेमकी तीच गोष्ट जेव्हा मिळेनाशी होते तेव्हा माणसं उजाड, एकाकी, उद्ध्वस्त होतात.